निघालो आहे आता रोहायला जायला आणि भरला आहे तो जोराचा पाऊस. काल गरमी होती आणि अचानक थंड वातावरण झालं. तर आता झालं ते 6:15, 6:40ची ट्रेन आहे पनवेल. तर आता निघूया आपण इथं. मी थोडीशी आवरावर करते आणि आता निघूया आपण. जस्ट गेली ती डहाणू बोरिवली मेमो. आपण वाट बघतोय ते डहाणू पनवेल मेमोची. आणि दादा आणि मम्मी इथे बसले आणि भरलाय तो पाऊस. थोडा थोडा पाऊस पडायला लागलाय आता. नमस्कार मंडळी, मी श्रावण नाईक. स्वागत आहे आपलं खूप दिवसानंतर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे ते रोहायला. तर म्हणजे आमच्या नाईक फॅमिलीचे कुलदैवत आहेत. तर ते देव वगैरे रोहायला आहे. तर तिकडे पूजा आहे. तर मी, मम्मी आणि दादा तिकडे चाललो आहे. तर आता आहे ते निळजेला. तर आम्ही आलेलो डहाणू पनवेल मेमोनी. आता आम्ही उतरलो आहे ते निळजेला उतरलो आहे. तर इथून आपल्याला रोहा-दिवा पॅसेंजर पकडायचे. आता येईल थोड्या वेळात. आणि मम्मी तिकडे बसले. दादा इथे काय करतोय काय माहिती. तर येईल आता थोड्या वेळात ट्रेन. आणि हा खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. लाईक करा आणि पूर्ण बघा व्हिडिओ. जर झाली तर व्हिडिओ छोटी होईल, कारण की तिकडे काय कसं होतं, व्हिडिओ काढायला भेटते की नाही. कारण की सगळे नवीन असतील, मी जास्त कोणाला ओळखत पण नाही. म्हणून बघू, जेवढी जमेल तेवढी आपण व्हिडिओ बनवूया. कशी पूजा करतात काय करतात ते मी शूट करीनच थोडं. तर चला. दादा गेलाय तो तिथे तिकीट काढायला. हा काय समोर आहे. आणि या बाजूने येते ती वाटतं फास्ट ट्रेन. आपण बघतोय आम्ही वडे, मेंदवडे, आणि बसलो इथे ट्रेनमध्ये. विलाडे आंब्याची विलाडे आंबा विलाडे कैरे आंब्याची विलाडे आंबावी. हिरो बनतोय मोठा. आत्ताच जस्ट ट्रेन थांबली ती नागोठण्याला. आता एकच स्टेशन आहे वाटतं, रोहा वाटतं, मला पण एवढं माहिती नाही. आपण आपल्या तर ट्रेनचा प्रवास नसतो जास्त, बोटीचाच. तर चलो कधी पोचते असं झालं. आताच वाजलेत ते 10, 10:30 काहीतरी वाजलेत.
लगेच आपल्याला निघायचं आजच्या दिवसातच. ट्रेन सुटल्या आत्ताच. फायनली पोचलो का आम्ही आता रोह्याला. आपल्या आधीचे व्हिडिओ पण बघितले असेल, आपण आधी पण रोह्याला आलेलो, त्यामुळे माहिती आहे तिकडे कसं जायचं. तर आपल्याला जायचं ते रोह्यामध्ये चनेरला. आणि आपण आधी गेलेलो म्हणजे गुड्डी ताईचं लग्न होतं त्यावेळी गेलेलो आपण गडबडला. तर आता तिथून रिक्षा पकडायची आणि जायचं. आहे तो रोहा बस डेपो आणि आम्ही इथे चाललोय ते आम्ही इथे चाललोय ते हार घ्यायला आता पूजेसाठी. मम्मी आणि दादा तिथे घेतात फळं आणि मी आलो इथे नारळ घ्यायला. आपल्याला इथून आता टमटम पकडायचे, जशी गेल्या वेळी पकडलेली रोह्याला आलेलं तेव्हा. आणि टमटम वाटतं ते फुल झालं तर जागा भेटेल की नाही काय माहिती. तिथे टमटम भरायला टाईम लागतात. आणि इथून वडापाव घेतो आपण खायला. त्यांचे अजून झालेत ना, कधी येतील आता काय माहिती. आत्ताच पोचलो ते चनेरला. तर मागे बघू शकता इथे आहे ते हे 1+1 आहे ते घर आहे. आत्ताच जस्ट पाय पडून आलं. आता ते नंतर बाबा सांगतील की कोणते कोणते देव आहेत ते. तेव्हा मी व्हिडिओ बनवून बघूया सांगतील तेव्हा ते हार वगैरे लावलेले ते काढणार आहेत आणि सगळे ते दाखवणार आहेत ते. तर बघूया, मी तर पहिल्यांदा बघतोय, मम्मी पण पहिल्यांदाच बघते. एवढं म्हणजे आमचं येणं एवढं व्हायचं नाही. तर बघू आता आणि लवकर निघायचं आजच्या आज. चला. रस्त्याला ते मेन आहे, कधी आलं ना तरी पण मी आलो म्हणून पटलं
इथे फिरत फिरत तो घेतली ती थम्सअप पियायला. आधी पण आलेलो आम्ही, तर त्यामुळे थोडंफार माहिती आहे इकडचं. तर आधी आम्ही गुड्डीताईच्या लग्नाला आलेलो, तर ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ती व्हिडिओ बघा. कशी आहे म्हणजे चांगली झाले. आम्ही पोहायला वगैरे गेलेलो, खूप धमाल केलेली लग्नात. म्हणजे त्या लग्नाचे पण 3 पार्ट आहेत. 3 पार्टमध्ये व्हिडिओ ते तिन्हीच्या पार्ट म्हणजे तिन्ही पार्टच्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन, जाऊन बघा. आणि ही व्हिडिओ पण पूर्ण बघा. मला तर वाटत नाही एवढी मोठी होईल व्हिडिओ. बस आता थोड्या वेळाने जेवू, देव वगैरे बघू आणि निघू आम्ही. तर इथे समोर आहे घर. पावसाळं वातावरण झालंय, पण काय पडायचं ठिकाणं नाही अजून. विरारला तर खूप पडतोय. Hours later. आता आलोय ते परत दिवा स्टेशनला. सीट शोधतोय आम्ही आमच्यासाठी, पण आधीपासूनच भरलेलं आहे. कारण की आपण ज्या दिवा पॅसेंजरने आलेलो तीच ही आहे. ती 4 वाजेपर्यंत इथेच थांबून असते, मग 4:15ला इथून निघते. 3:40 झाले, पूर्ण भरून झाले, पॅक झाले पूर्ण भरून. अजून पण गर्दी करून येतात. बापरे, किती भरणार आता भरून. आता वाजले ते 46 झालेत. आता 4:15ला निघेली ट्रेन. अजून अर्धा तास आहे, म्हणजे अर्धा तासात तर पूर्ण पॅक होऊन जाईल ट्रेन. चला आपण पण आज जाऊया ना, तर आपले पण जागा जायची. चला. 4:30 झाले, अजून सुटले नाही. कधी सोडेल काय माहिती. फायनली ट्रेन सुटली आहे. येईल व्हायचा बोर्ड हळूहळू जवळ येईल. तो आला नाही, ते होतो पुढचा तिकडचा. फायनली पोचलो आता पनवेलला. समोर लागले पनवेल डहाणू पॅसेंजर. मी आता जायचं डायरेक्ट घरी. चला बस झाला आजच्यासाठी.